श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, हिंदू धर्मात पंचदेवांपैकी एक सूर्यदेव मानले जाते. ज्योतिषशास्त्रातही सूर्याचं मोठं महत्त्व आहे. ज्योतिषनुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानलं जातं. हा मनुष्याच्या जीवनात मान सन्मान, पिता पुत्र आणि यशकारक मानला जातो. ज्योतिषनुसार सूर्य दर महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रकारे 12 राशींमध्ये सूर्य एक वर्षात आपलं चक्र पूर्ण करतो. सूर्याला आरोग्य देवता मानलं जातं. सूर्य प्रकाशानेच पृथ्वीवर जीवन शक्य आहे. सूर्याला प्रतिदिन जल अर्पण केल्याने भक्ताला आध्यात्मिक लाभ प्राप्त होतो, सोबतच आरोग्य लाभही प्राप्त होतो. पण काय तुम्हाला माहिती आहे का, सूर्यदेवाचा जन्म कसा झाला होता? जाणून घेऊया सूर्यदेवाच्या जन्माची पौराणिक कथा. मित्रांनो, पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पौराणिक कथेनुसार पहिले हे संपूर्ण जग प्रकाशरहित होतं. त्यावेळी कमलयोनी ब्रह्माजी प्रकट झाले. त्यांच्या मुखातून प्रथम शब्द ओम निघाला, जो सूर्याच्या तेजरूपी सूक्ष्म रूप होता. त्यानंतर ब्रह्माजीच्या 4 मुखातून 4 वेद प्रकट झाले, जे ओमच्या तेजात एकाकार झाले. ही दैविक तेजच आदित्य आहे, जो विश्वाच्या अविनाशाचं कारण आहे. हा वेद स्वरूप सूर्य सृष्टीच्या उत्पत्ती, पालन आणि संहाराचं कारण आहे. ब्रह्माजीच्या प्रार्थनेने सूर्याने आपल्या महातेजाला एकत्र करून स्वल्प तेजाला धारणा केली. सृष्टीच्या रचनेवेळी ब्रह्माजींचे पुत्र मरीची झाले, ज्यांचे पुत्र ऋषी कश्यप यांचा विवाह अदितीसोबत झाला. अदितीने घोर तपस्या करून भगवान सूर्याला प्रसन्न केलं, ज्यांनी तिच्या इच्छापूर्तीसाठी सुषुम्ना नावाची किरणेच्या रूपात त्यांच्या गर्भात प्रवेश केला. गर्भ अवस्थेतही अदिती चंद्रायनसारखे कठीण व्रताचं पालन करत होत्या. तेव्हा ऋषीराज कश्यप यांनी क्रोधित होऊन अदितीला म्हटलं की, तू या प्रकारे उपास ठेवून गर्भस्थ बाळाचा जीव का घेतेस? हे ऐकून देवी अदितीने गर्भातील बालकाला आपल्या उदरातून बाहेर काढलं, जो आपल्या अत्यंत दिव्य तेजाने प्रज्वलित होता. भगवान सूर्य बाळाच्या स्वरूपात त्या गर्भातून प्रकट झाले. अदितीला मारीचम अंडम म्हटलं जाण्याचं कारण म्हणजे हे बालक मार्तंड नावाने प्रसिद्ध झाला. ब्रह्मपुराणामध्ये अदितीच्या गर्भातून जन्मलेल्या सूर्याच्या अंशाला विवस्वान म्हटलं गेलं. अशा प्रकारे सूर्यदेव प्रकट झाले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.